ओके. हो हो हो. आणि आलोय मी ऑलरेडी. हे आहे गोदाईब आहे.
मंडळी नमस्कार. सिंधुजन अकादमीच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. म्हणजे अकादमीतर्फे आणि माझ्यातर्फे वैयक्तिकरित्या सुद्धा. एक अतिशय चांगला उपक्रम या मंडळींनी सुरू केलेला आहे. निरनिराळ्या क्षेत्रातली अनेकविध विषयातली तज्ज्ञ असलेली माणसं एकत्र करून त्यांना त्यांच्या विषयावर बोलायची संधी दिल्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो, अकादमीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे. आणि इथे जमलेल्या सगळ्या मित्रमंडळींना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि आपण विषयाला सुरुवात करूया. रायगड हा प्रत्येकाच्या, किंबहुना शिवचरित्र ज्यांनी ज्यांनी वाचलं आहे शाळेच्या दिवसांपासून, हा शब्द मनात घर करून असतो. शिवचरित्र तर भुरळ पाडणारं आहेच, पण ज्यांनी ज्यांच्या पावलं किल्ल्यांच्या वाटेवर वळलेली आहेत अशा मंडळींना रायगड हा अतिशय परिचयाची व्यक्ती म्हणून आपण त्याला ओळखतो, असं मी म्हणतो नेहमी. तो दुर्ग राहत नाही, तो तुमचा मित्र बनतो. आणि अशाच एका क्षणी कधीतरी या वाटेवर माझी पावलं वळली. आता दुर्गांच्या वाटा चालायला लागून जवळजवळ 41-42 वर्ष झालीत, 78 सालापासून. या सगळ्या वाटचालीमध्ये कधीतरी वाटत गेलं की यावर वेगळा अभ्यास करावा, अजून काहीतरी. तोपर्यंत कोणी असं फारसं काही केलेलं दिसलं नाही, त्याच्यामुळे स्वतःची वाट स्वतःच चोखाळावी गेली. आणि मग 88-90 साली कधीतरी मी मनात ठरवलं की नाही, ह्याच्यावर PhD करावी. आणि काही जे नाही डॉक्युमेंटेशन झालेलं, ज्याचं दस्तावेजीकरण नाही झालं, असे काही फॅक्ट्स आहेत, ते लोकांसमोर यावेत, मांडावेत. आणि यातून मग PhDचा अभ्यास सुरू झाला. लिखाण सुरू होतं एका बाजूला, आणि ते लिखाण सुरू असताना प्रबंध अगदी शेवटच्या टप्प्यात असताना डोक्यात आलं की नाही, रायगडाचं किमान एवढा मोठा दुर्ग आहे तो, तर किमान त्यातला जो बालेकिल्ला आहे, जिथे राजांचा वाडा आहे, जिथे राजसभा आहे, जिथे राणीवसा आहे, जिथे अनेक इमारतींचे अवशेष आहेत, तर त्याची मोजमाप घेऊन एक लहानसा ब्लॉक डायग्राम एक तयार करावा आणि तो एक परिशिष्ट म्हणून त्याच्याविषयी विश्लेषण करून तो थिसिसमध्ये जोडावा, प्रबंधामध्ये जोडावा. आणि हे करत असताना मी आणि माझा एक मित्र आहे, तो आम्ही दोघं जण, म्हणजे थिसिसला जे फोटोग्राफ लागणार होते त्यावेळेला मी एकटाच गेलो होतो. तर त्यावेळी मी रायगडाची काही मापं काढून आणली होती, म्हणजे त्या बालेकिल्ल्याची मेजरमेंट्स घेतली होती तिथल्या पुरातत्व विभागाच्या एका शिपायाला मदतीला घेऊन. आणि माझा एक आर्किटेक्ट मित्र आहे, त्याला ती दिली. अरे म्हटलं, मला याचा एक निदान या मापांचा एक डायग्राम मला करून दे. तर त्याने त्याच्यावर काम केलं. आणि मग तो एक दिवस म्हणाला की ह्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्यांची मापं तुम्ही घेतलेली आहेत, पण त्यांची मधली जी अंतर आहेत एकमेकांपासूनची, ती तुम्ही नाही दाखवलीत. अरे बापरे, म्हटलं हे असं झालं होय. म्हटलं ठीक आहे, पण अंदाजाने आपल्याला मी तुला सांगू शकेन की एवढं एवढं. तर म्हणाल नाही, तसं ते म्हणजे ते हे नाही होणार, त्याला ऑथेंटिसिटी नाही येणार. तर आपण एकदा परत जायला लागेल आपल्याला, जाऊया का? तर म्हटलं ठीक आहे, जाऊया आपण. आणि असे आम्ही दोघं जण ठरवून एक दिवस गेलो तिथे.
एक 4-5 दिवसाच्या मुक्कामाच्या हिशोबाने, की म्हटलं आता जातोच आहोत तर व्यवस्थित करूया म्हणून. आणि आम्ही जाऊन ती पुन्हा सगळी मापं घेतली. सगळी होती मी काढली होती त्याच पद्धतीने होती. आणि ती मापं घेतल्यानंतर मला वाटतं वैशाख पौर्णिमा होती, बुद्ध पौर्णिमा होती त्या दिवशी. आणि त्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुपारी साधारण 3-3:30च्या दरम्यान आम्ही काहीतरी राणी वस्त्याचा शेवटचा जो दरबार आहे, म्हणजे शेवटचा जो वाडा आहे मेणा दरवाजाच्या बाजूचा, तर तिथून दुसऱ्या वाड्यामध्ये आम्ही त्या चौथऱ्यांची मोजमापं पुन्हा घेत होतो, म्हणजे एकदा कन्फर्म करण्यासाठी म्हणून. आणि ते करत असताना भिंतींची मापं घेतली आणि मधला जो पुढचा चौथरा आहे त्या चौथऱ्याचं माप घेत असताना काही गोष्टी जाणवल्या. त्याच्यामध्ये जे तळखडे असतात ज्याच्यावर लाकडी खांब उभे असतात, तर त्या लाकडी खांबांच्यावर त्याची मापं घेत असताना एक जाणवलं की ते जे खांब आहेत त्यांची अंतर एका विवक्षित पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे काही खांबांचे तळखड्यांची अंतर दोन, म्हणजे दोन तळखड्यांच्या मधली अंतर जी आहेत, त्या खाचा ज्या आहेत त्याच्या मधली जी अंतर आहेत ती काही ठिकाणी 6 फूट आहेत, काही ठिकाणी 12 फूट आहेत. हे जेव्हा जाणवलं तेव्हा असं डोक्यामध्ये काहीतरी थोडंसं चमकून गेलं, की म्हटलं हे असं का आहे म्हणून. मग आम्ही दुसऱ्या वाड्यात गेलो, तिथेही तोच प्रकार होता. आणि मग कुठेतरी ते करत असताना काहीतरी वेगळं जाणवलं. आणि आम्ही पुन्हा म्हणजे दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, म्हटलं हे काहीतरी गडबड आहे म्हणून. आणि ते करत असताना मग स्पष्ट झालं म्हणा, ही साधारण एक 4 वाजताची गोष्ट आहे संध्याकाळची, की तिथलं जो संबंध त्या आम्ही त्या राणीवेशाच्या एका वाड्याचं पुन्हा मोजमाप घेतलं, संबंध आतल्या प्राकाराचं. दुसऱ्या वाड्याचं मोजमाप घेतलं, तेही तसंच्या तसं, म्हणजे काही इंचाचाही फरक नसताना ते तेवढ्याच लांबी-रुंदीचं निघालं. मग त्या राणीवेशाच्या समोरचे प्लॅटफॉर्म्स आहेत काही, तर त्या प्लॅटफॉर्म्सची मापं घेतली, तेही त्याच पद्धतीचे निघाले. आणि मग एका क्षणी म्हणजे मग आम्ही कन्फर्म केलं की हे वेगळं काहीतरी आहे. आणि मग एकमेकाशी बोललो जेव्हा मी, तेव्हा असं ते डोक्यात आलं की हे सगळे जे प्रमाण वापरलेलं आहे ह्या वास्तूसाठी, ह्या चौथऱ्यांसाठी, किंवा ते समोरचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्यासाठी, भिंतींच्यासाठी, हे सगळं 2:1च्या प्रमाणात आहे. म्हणजे दगडी बेटांच्या बांधकामात आपण समजू शकतो की काही इंचांचा फरक, किंवा काही दगडी बांधकामात देखील तो तेवढा फरक त्यांनी ठेवलेला नाही. 2:1च्या प्रमाणात म्हणजे जशी समजा 10 फूट लांबी आहे तर त्याची रुंदी 5 फुटाची आहे. लांबी जर 16 फूट असेल तर रुंदी 8 फूट आहे. आणि अक्षरशः झपाटल्यासारखं आम्ही त्या दिवशी, म्हणजे जशी वीज चमकते डोळ्यांपुढे तसं काहीसं झालं. आणि आम्ही पुन्हा संबंध, तो प्राकार बालेकिल्ल्याचा आम्ही पुन्हा कन्फर्म करण्यासाठी म्हणून मोजायला सुरुवात केली. मग हे आमचं जवळ-जवळ रात्री 9:30 वाजेपर्यंत चंद्रप्रकाश तर होताच. आणि आम्ही दोघं जण रात्री 9:30 पावणे 10 पर्यंत पुन्हा संबंध बालेकिल्ल्याची मोजमापं घेत होतो. आणि ते जे जाणवलं होतं ते कन्फर्म्ड झालं. हे कन्फर्म झालं. आणि म्हणजे तिथले सगळे प्रकार, तो संबंध बालेकिल्ल्याचा प्रकार, त्यातल्या आतल्या इमारती, त्या इमारतींचे चौथरे, त्यांची उंची, त्यांची लांबी, त्यांची रुंदी, हे एक विवक्षित प्रमाण, म्हणजे स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने, आर्किटेक्चरच्या दृष्टीने एक विवक्षित प्रमाण ठेवून त्यांनी संबंध, तो भाग रचलेला आहे.
म्हणजे तिथले चौथरे एकतर पूर्णपणे चौरस तरी आहेत, समभुज म्हणजे चारही बाजू चौरस असलेली, किंवा ज्याला आपण परफेक्ट रेक्टँगल म्हणतो, की ज्याची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे, म्हणजे दोन भाग केले तर दोन चौरस तयार होतील, या पद्धतीचे तरी आहेत. तो सबंध बालेकिल्ल्याचा जो प्रकार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अष्टप्रधानांचे वाडे आहेत, त्याच्यामध्ये राजवाडा आहे, त्याच्यामध्ये राजसभा आहे, त्याच्यामध्ये फडाचा ओटा आहे मागचा, राणीवसा आहे. हा सबंध एरिया त्यांनी 4 तुकड्यामध्ये केलाय, चौरस तुकड्यामध्ये. इतपत ते प्रमाण त्यांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि ते 4 तुकडे करून त्याच्यामध्ये मग इमारतींची रचना केलेली आहे त्यांनी. हे जेव्हा स्पष्ट झालं, तेव्हा मी रात्री 10:30 वाजता माझे जे गाईड आहेत, माझे गुरु आहेत, डॉक्टर अरविंद प्रभाकर जमखेडकर, यांना मी फोन केला 10:30 वाजता रायगडावरून. आणि त्यांना मी हे सांगितलं, सर म्हटलं हे असं 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 आम्ही आलो होतो आणि हे असं काहीतरी मिळालंय, हे काही कळत नाहीये पण हे आहे. तर त्यांना ते इतकं भडभडून आलं. त्यांनी तेव्हा त्या क्षणी मला सांगितलं, की अरे, म्हणाले 1925 साला 22 सालापासून हडप्पा मोहेंजोदडो मिळायला सुरुवात झाली. ती संस्कृती उजेडात आली. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत अनेक शहरांची उत्खननं झाली, अनेक लेण्यांची उत्खननं झाली, अनेक गुहांची उत्खननं झाली. शहरं मिळाली, नगरं मिळाली उत्खननामध्ये. हे सगळं होत असताना कुठेही या पद्धतीचं रीडिंग मिळालेलं नाही. म्हणाले, तू भाग्यवंत आहेस, तो गड म्हणे तुझ्यावर प्रसन्न झालाय. हे बोलत असताना देखील त्यांना अतिशय असं म्हणजे भावनेतिक अतिरेकाने त्यांना असं भडभडून येत होतं बोलतानाही. ते म्हणाले, मग त्यांनी मला वेदामधलं एक उदाहरण सांगितलं आणि म्हणाले, माणूस तपश्चर्या करतो, माणूस देवाची आर्जव करतो, त्याच्याशी प्रार्थना करतो, की मला हे हवंय, मला हे दे. आयुष्यभर म्हणे तो करत असतो. आणि म्हणजे हे सरांचे शब्द आहेत. आणि कधीतरी म्हणे एक क्षण असा येतो, की त्याच्या ध्यानीमनी नसताना जे त्याला हवंय ते तरी त्याला मिळतच, पण जे नको आहे तेही त्याच्यात तो देऊन तो निघून जातो. म्हणे तुझ्या बाबतीत हे असं झालंय, तो देव तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे, तो गड तुझ्यावर प्रसन्न झालाय, देव नव्हे, रायगड तुझ्यावर प्रसन्न झालाय. तू इतकी वर्ष जातोयस तिथे, त्याने तुला प्रसन्न होणे भेट दिली आहे म्हणे. म्हणाले, हे आतापर्यंत असं या पद्धतीचं पुरातत्वीय दृष्टिकोनातून अभ्यास करता हे असं कधी सापडलं नाही. अर्थात ह्याच्यामागे आम्ही असंही कधी म्हणणार नाही की मी स्वतः की हे आम्ही शोधून काढलं म्हणून. हे अवचित हातात दिलेलं देणं आहे त्या गडाने. तर तो जो अभ्यास आहे, त्याच्याविषयीचं जी काही नकाशे आहेत किंवा त्याच्याविषयीची जी काही माहिती आहे आम्हाला ठाऊक असलेली, त्या फेरीमध्ये म्हणजे ती जी वैशाखी पौर्णिमा होती ती आमच्यासाठी अशी लखलखीत प्रकाश घेऊन आलेली आहे. मी आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत तो क्षण, तो दिवस कधी विसरता येणार नाही, अशी ती सुरेख रात्र होती. वैयक्तिक आनंदाच्या दृष्टीने आणि शास्त्रीय दृष्ट्या म्हणजे शास्त्रात काही भर, दुर्गशास्त्रामध्ये काही भर घालू मी शकलो याच्या आनंदाची ती एक अतिशय चित्तथरा म्हणजे चित्तर कथा ज्याला म्हणतो तशी ती कथा आहे. तर त्याच्याविषयीचं काही प्रेझेंटेशन आहे, ते तुम्हा पुढे मी मांडतोय. अपेक्षा आहे की तुम्हाला ते काहीतरी वेगळं पाहिल्याचं समाधान नक्की देऊन जाईल.
रायगडाविषयी बोलताना मी नेहमी गडाचा उल्लेख एकेरी सहसा करत नाही, लिखाणात तर नाहीच नाही. माझ्या दृष्टीने तो श्रीदुर्ग आहे. शिवछत्रपतींच्या राजधानीचा दुर्ग आहे. आज रायगडावर जे जे काही बांधकाम दिसतंय ते अवघं बांधकाम हे शिवछत्रपतींच्या विलक्षण आणि विचक्षण देखरेखीखाली, त्यांच्या सावध नजरेखाली करून घेतलेलं आहे. आणि ज्यानं ते माणसाने ज्यानं केलं आहे, त्यांचं स्थापत्यशास्त्रज्ञ, त्यांच्या बांधकाम खात्याचा प्रमुख हिरोजी इंदुलकर. म्हणजे हे सारं पाहताना, हे सारं वाचताना, हे सारं करताना त्या माणसाचं स्मरण केल्याशिवाय पाऊल पुढे जात नाही, एवढी गोष्ट मात्र खरी. म्हणजे स्थापत्याच्या दृष्टीने हा प्रकार इतर दुर्गांनाही लावून पाहता येईल की ह्या प्रकारची बांधकामं, या प्रकारची मोजमापं इतर वेळी झालेली होती किंवा त्या पद्धतीने केली गेलेली होती की नाही. म्हणजे आज जी माणसं दुर्गांच्या विषयी अभ्यास करू पाहत आहेत, आज जी माणसं दुर्ग भटकून श्रमाचं म्हणा, वेळेचं म्हणा सार्थक करू पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असेल. आणि त्यांच्यासाठी हे एक वेगळ्या प्रकारचं, साधारण मी असं म्हणेन, थोडंसं आगाऊपणे म्हणेन की हे कदाचित त्यांच्यासाठी एक चॅलेंज देखील असेल की हे पुन्हा ताडून पाहावं, हे खरं खोटं याचं निर्गुण. रायगडाच्या बाबतीत तर शक्यच नाही, पण निदान इतर काही दुर्ग आहेत जिथे अनेक अशा प्रकारचे अवशेष पसरलेले आहेत. कारण या प्रकारचं शास्त्रीय डॉक्युमेंटेशन होणं, शास्त्रीयता त्याची सिद्ध होणं ही काळाची गरज आहे. जय जयकार करणं, त्या गोष्टींचा उदोकार करणं ही गोष्ट तर खरीच आहे, म्हणजे त्याच्याविषयी वादच नाही. मात्र जेव्हा तुम्ही तो उदोकार का, तो जय जयकार का ह्याचा विचार करून त्याची उत्तरं शोधू पाहाल, तर ती खरी त्या शिवछत्रपतींच्या म्हणा किंवा त्यांचे जे अनाम साथीदार आहेत, ज्यांची नावं इतिहासाला ठाऊक नाहीत, त्यांना ती खऱ्या अर्थाने ते श्रद्धांजली असेल असं माझं खूप प्रामाणिक मत आहे. तर हे रायगडाचं, मला वाटतं हे गोपाळराव बोधेंनी काढलेलं, हेलिकॉप्टरमधून काढलेलं हवाई चित्र आहे. याच्यामधला हा जो परिसर आहे, मला वाटतं तुम्हाला माझा कर्सर दिसत असेल की त्याच्यामुळे हे, तर हा जो परिसर आहे, या सबंध परिसराची आम्ही त्या दिवशी मोजमापं घेतलेली होती इथवर. म्हणजे हे 4 दिवस चाललं होतं. कन्फर्म आम्ही नंतर केलं. तर हा रायगडाचा बालेकिल्ला. बालेकिल्ला म्हणजे गडाची सगळ्यात उंच असलेली जागा. म्हणजे रायगडाची 4574 फूट का 72 फूट काहीतरी उंची आहे. तर ती सगळ्यात उंच जागा ह्या इथे आहे, ह्या बालेकिल्ल्याची आहे. बाकी सगळा भाग बालेकिल्ल्यापेक्षा कमी उंचीचा आहे. आणि तिथे जी सगळ्यात उंच जागा, तिथे राजा राहत असतो, तिथे सेनापती राहत असतो किंवा त्या गडाचा किल्लेदार राहत असतो किंवा हवालदार राहत असतो. आणि शेवटची जी लढाई होते गडाच्या स्वामित्वासाठी, गड जिंकून घेण्यासाठी, तीच नेहमी बालेकिल्ल्याभोवती होती. कारण बालेकिल्ला ताब्यात आला की गड ताब्यात आला असं एक त्याची सूचकता असते. तर हा दुर्ग, हे चित्र जे आहे ते रायगडाच्या बालेकिल्ल्याचं आहे. इथे जगदीश्वराची डाव्या कोपऱ्यात वरच्या समाधी आहे, म्हणजे जगदीश्वराचं मंदिर आहे, शिवछत्रपतींची समाधी आहे. आणि त्याच बालेकिल्ल्याचं हे दुसरं रूप आहे जे जास्त स्पष्ट आहे, जिथे तुम्हाला चौथरे, अगोदरची जी स्लाईड आहे ती जास्त म्हणजे नयनरम्य ज्याला आपण म्हणतो की ॲस्थेटिक आहे, देखणी आहे, ही काहीशी ड्राय आहे. पण इथे नेमक्या वास्तूंचे, चौथऱ्यांचा उठाव तुम्हाला अतिशय योग्य प्रकारे दिसत आहेत. हे बहुधा ड्रोनने काढलेलं असावं, हल्लीचं कोण छायाचित्र आहे. म्हणजे हे प्रेझेंटेशन करण्यापूर्वी मी ह्या सगळ्या अनाम, ज्ञात आणि अज्ञात अशा सगळ्या छायाचित्रकारांचे आभार मानतो. रादर त्यांच्यामुळे हे आपल्याला प्रेझेंटेशन करणं आणि हे समजावून सांगणं अधिक सोपं झालेलं आहे. तर हा राजवाडा आहे, सबंध बालेकिल्ला आहे. हा राणीवसा आहे इथे सगळ्यात उजवीकडच्या बाजूला. त्या राणीवसाच्या बाहेरच्या बाजूला हे टॉयलेट ब्लॉक्स आहेत त्या वाड्यांचे, राजवाड्यांचे. इथे हे जे आहे मध्यभागी, हा राजांचा स्वतःचा खासा वाडा, राहता वाडा.
इथे त्यांचं वास्तव्य होतं. त्याच्या पलीकडच्या बाजूला हा इथे सी शेपमध्ये एक तुम्हाला ओटा दिसतो आहे. तर त्याला फडाचा ओटा किंवा तो ऑफिस एरिया आहे मॉडर्न परिभाषेमध्ये आपण म्हटलं तर, मॉडर्न टर्मिनॉलॉजीमध्ये. तर हा फडाचा ओटा किंवा ऑफिस एरिया आहे. त्याच्यानंतर ही जी मध्ये चौथरा दिसतोय, तर ती जी चौथऱ्याची इमारत आहे, म्हणजे जो चौथरा आहे त्याला विवेक सभा असं नाव आहे. आम्ही रायगडला ज्याच्यासाठी पुन्हा जाणं झालं, किंबहुना हे कळण्यासाठी आमचं त्या रायगडाने बोलावून घेतलं असं म्हणूया आपण. तर ज्या चौथऱ्यांची मधली मापं मी घ्यायची राहिलेली होती, ते ह्या 1, 2, 3, 4 आणि इथे एक 5 असे हे जे 5 ह्या चौथऱ्यांची इंडिव्हिज्युअल मापं मी घेतली होती. पण त्यांच्याशी ह्या कडेपासून हा किती लांब आहे, या कडेपासून हा किती लांब आहे, ही जी मधली मापं होती ती घ्यायची राहिली होती. आणि ती त्याच्यामागे काहीतरी संकेत होते म्हणून ती असं मी म्हणेन ती राहिली होती. आणि ते पुन्हा घेण्यासाठी त्याने पुन्हा बोलवलं दुर्गाने, आणि आम्हाला ते प्रसाद दिला म्हणूया आपण त्याला. तर ही विवेक सभा म्हणजे, आणि ही राजसभा बाहेरची. हा जो आहे तो सिंहासनाचा चौथरा आहे. इथेही साधारण मध्ये दिसते. हे परिचित चित्र आहे, पण ह्याच्यामध्ये काही लोकांना नवीन असतील तर त्यांना कळावं म्हणून मी हे पुन्हा एक वार सांगतोय. ही जिथे जागा आहे तिथे शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झालेला आहे. हा तिथे सिंहासनाचा चौथरा आहे खाली, म्हणजे विवेक सभेच्या मागच्या पुढल्या बाजूला. हा नगारखाना आहे, हे राजसभेचं प्रवेशद्वार आहे, हा राजसभेचा सबंध परिसर आहे. आणि ह्या नगरखान्यातनं आपण प्रवेश करतो. इथे काही दोन्ही बाजूला, इथल्या बाजू इथे आहेत, खालच्या बाजूला इकडे आहेत. इथे तलाव एक दिसतो आहे. हे वाड्यांचे चौथरे आहेत. हे 1, 2, 3, 4 हे 4 वाडे इथे आहेत. 5, 6, 7, 8 असे जवळजवळ एक 10 इथे मागच्या बाजूला अजून एक वाड्यांचा अवशेष आहे. इथे एक आहे वाड्यांचा अवशेष. तर असे मोठाले वाडे आणि त्यांचे चौथरे इथे अवेलेबल आहे. हे 2 स्तंभ आहेत. इथे गंगासागर नावाचा तलाव आहे, त्याचं हे खोलवण आहे. ही साधारण म्हणजे आम्ही नेमकं कशाची मोजमापं घेतली हे दाखवण्याचा ह्याच्या मागे उद्देश आहे, की संबंध परिसराची आणि काय कशा पद्धतीने. म्हणजे ह्या पहारेकरांचा हा पालखी दरवाजा इथे, आणि इथे पलीकडच्या बाजूला अजून एक दरवाजा आहे, त्याचं नाव मेणा दरवाजा. तर इथल्या पहारेकरांच्या चौथऱ्यापासून ते या इथल्या सगळ्या महालापर्यंत हा सबंध परिसर आम्ही मोजमापांनी घेतला, म्हणजे भिंतींच्या लांबी रुंदीपासून सगळं. तर ह्या सगळ्या परिसराचा हा ब्लॉक डायग्राम आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा हे चित्र पाहून घ्या, आणि त्याचं हे प्रतिरूप आहे. याच्यामध्ये उत्तर वरच्या दिशेला आहे, त्याच्यामुळे हा आडवा आम्ही करून हे केलंय. म्हणजे हा सबंध हा राणीवशाचा भाग आहे. हा शिवछत्रपतींचा राहता वाडा आहे. हा ऑफिस एरिया आहे मागचा. ही राजसभा आहे. हा नगारखाना, आणि हे त्या ज्याला आपण परंपरेने अष्टप्रधानांचे चौथरे असं म्हणतो, त्या चौथऱ्यांची ही माप आहेत. तर हे सगळं दाखवताना, हे सगळं तुमच्या पुढे सादर करताना काही कलर कोडिंग करून त्यातली काही वैशिष्ट्य दाखवायचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. तर आपण राजसभेपासून सुरुवात करूया. तर हा राजसभेचा सबंध चौथरा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये राजसभा आणि फडाचा ओटा आणि त्याच्या मागचा सबंध पॅसेज हा वेगळ्या हिरव्या रंगाने मी, म्हणजे पोपटी रंगाने हायलाइट केलेला आहे. सिंहासनाच्या चौथऱ्याची जी समोरची बाजू आहे तिथे जर तुम्ही रेष मारली एक, तर ह्या सबंध प्लॉटचे 2 स्क्वेअर्स तयार होतात, 2 चौरस तयार होतात. ह्याची जी लांबी आहे ती 400 फूट बाय 200 फूट इतकी आहे. मला वाटतं 1-1.5 फुटाचा फरक असेल लांबी रुंदीमध्ये. पण दगडी बांधकामामध्ये एवढ्या मोठ्या स्केलला, त्या काळातला जर विचार केला तर आपण क्षम्य म्हणूया ती गोष्ट.
त्याच्यामुळे राजसभा आहे ती 200 फूट बाय 200 फूट, म्हणजे जवळजवळ 40,000 चौरस फुटाची राजसभा आहे. म्हणजे जमिनीच्या मोजणीच्या भाषेत बोलायचं झालं तर 1 एकरचा तो प्लॉट आहे. तशीच ही देखील हा जो जांभळ्या रंगाचा जो स्क्वेअर आहे, हा सबंध प्लॉट जो आहे त्याच्या 1/4 आहे आणि तोही तसाच स्क्वेअर आहे. म्हणजे रायगडाच्या बालेकिल्ल्याचा प्लॉट त्यांनी जेव्हा निवडला आहे, तो प्लॉट देखील त्यांनी स्क्वेअर मध्येच घेतलेला, चौरस आकारामध्ये घेऊन त्याचे 4 समान भाग करून मग ह्या सगळ्या इमारती त्याच्यामध्ये त्यांनी बसवलेल्या आहेत आणि त्या देखील त्याच प्रमाण त्याचं कुठेही त्यांनी सोडलेलं नाही. हा शिवछत्रपतींचा वाडा आहे, तो लाईट ब्राऊन मध्ये आहे. हा त्यांच्या वाड्याच्या चौथऱ्यावर असलेलं पाण्याचं एक म्हणजे छोटं पाण्याचं टँक आहे, पाण्याचं टाकं आहे. तिथे मागच्या बाजूला त्यांचं पाण्याचं मोठं टाकं आहे. पलीकडच्या बाजूला त्यांचं शौचकूप आहे. इथे एक तळघर आहे. 2 आहेत, म्हणजे हे मोठं एक आहे आणि त्यातल्या आतल्या म्हणजे मोठा प्लॉट आणि त्याच्यामध्ये आतल्या भागामध्ये हा जो डार्क एरिया दिसतोय ते ऍक्च्युअल तळघर आहे. पालखी दरवाजाचा भाग जर तुम्ही पाहिला तर तोही चौरस आहे. राणी वसा जो आहे तो त्यांनी 2 भाग केलेले आहेत आणि ते 2 भाग करून ते इक्वल डिस्ट्रीब्यूट करून थोडासा जो जास्त एरिया राहिला तो शेवटच्या 2 वाड्यामध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलाय. मधले जे 4 वाडे आहेत ते इंचाचाही फरक नाही लेआउटमध्ये देखील आणि मापामध्ये देखील. शेवटचे जे मागच्या बाजूला म्हणजे हे बेसिकली शौचकूप बाहेर आहेत, कारण वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये शौचकूप असणं हे अभद्रपणाचं लक्षण आहे. त्याच्यामुळे शौचकूप आपले जे आहे टॉयलेट्स जे आहेत ते घराच्या बाहेर कुठेतरी लांब बसायला पाहिजे. त्यांच्याही दिशा आहेत, पण ते घरामध्ये जिथे वास्तुपुरुषाचं अस्तित्व आहे तर तिथे ते नसावेत असे संकेत आहेत. त्याच्यानुसार हे सगळी जी घरं आहेत तिथे रेसिडेन्शियल सगळे एरिया आहेत, हे इथे हे आहे टॉयलेट आहे, इथे टॉयलेट आहे, यांचे टॉयलेट म्हणजे टॉयलेट ब्लॉक्स जे आहेत ते वाड्यांच्या चौथऱ्यांच्या बाहेर आहेत. तर हे काही 4 ठिकाणी ते डबल टॉयलेट्स आहेत, 2 ठिकाणी ते सिंगल टॉयलेट्स आहेत. म्हणजे अगोदरच्या चित्रामध्ये जे तुम्ही पाहिलं होतं तर ते त्याच्याप्रमाणे ती ह्याच्यामध्ये हे आहे 1, 2, 3, 4 हे डबल आहेत, हे 2 आहेत ते सिंगल टॉयलेट ब्लॉक्स आहेत. आता जेव्हा आपण याचं इंडिव्हिज्युअल हे पाहतो, प्रत्येक गोष्टीचं, तर इथे तुम्हाला ते जास्त प्रखरपणे दिसतं की हे 2 स्क्वेअर्स कसे आहेत. हा नगारखाना जो आहे तो देखील 50 फूट उंच आणि 49.5 फूट रुंद अशी त्याची लांबी रुंद. म्हणजे त्याच्यावरचं विटांचं बांधकाम जर सोडलं तर ऍक्च्युअल स्टोन स्ट्रक्चर जे आहे नगारखान्याचं ते साधारण म्हणजे 50 फूट बाय 50 फुटाचं आहे. हा राजसभेचा भाग, हा मागचा जो आहे हा पॅसेज सकट, या पॅसेज सकट हा ऑफिस एरियाचा भाग आहे. हे इथे जी मोकळी पॅसेज आहे हा राजांच्या वाड्याच्या मध्ये आणि ऑफिस एरियामधलं डिमार्केशन आहे, म्हणजे नोमॅन्स लँड म्हणतात त्या पद्धतीने हे मोकळी जागा ही सोडलेली आहे. म्हणजे हे इथे म्हणजे हा दरबार हॉल आपण म्हणूया त्याला फार फार तर, आणि ऑफिस एरिया याचे 2 भाग करून म्हणजे 400 फूट बाय 200 फुटाचं हे मेंटेन त्यांनी डिस्टन्स केलेलं आहे. पुढच्या स्लाइडमध्ये इथे तुम्हाला दिसतंय की हा राजसभेचा म्हणजे सिंहासनाचा हा जो चौथरा आहे, हा चौथरा देखील त्यांनी त्याच पद्धतीने 2 भागामध्ये उभा केलेला. म्हणजे मूळ चौथरा जो आहे जिथे आता मेघडंबरी बसवलेली आहे तो देखील स्क्वेअर आहे. हा जो लांब रुंद जो भाग आहे मागच्या दरवाजांची रुंदी धरून, त्याच्यामुळे हे थोडं बाहेर आलेला रंग जो दिसतोय तो, तर ही रुंदी धरून हा चौथरा डार्क येलो आहे अर्धा आणि अर्धा लाईट येलो आहे, पिवळा आहे. तर हे 2 म्हणजे हे दाखवायचं रंगाचं कारण आहे की हे 2 चौरस आहेत
त्याच्यामुळे सिंहासनाचा चौथरा देखील त्याच लांबी रुंदीमध्ये त्यांनी बसवलेला आहे. ही जी मागची विवेक सभा आहे, म्हणजे हा दिवाणे आम झाला, हा दिवाणे खास झाला, असं साधारण म्हणजे हे सांगितलं तर कदाचित लवकर कळेल आपल्याला, कारण दिवाणे आम आणि दिवाणे खास हे शब्द आपल्या नेहमी कानावर जाऊन ओळखीचे झालेले असतात. तर त्याच्यामुळे प्रायव्हेट तुम्हाला जर कन्सल्टेशन्स असतील, प्रायव्हेट एकमेकांना भेटायचं असेल, म्हणजे डिग्निटरीज ऑफकोर्स, तर त्या माणसांच्यासाठीही राजकीय जे नेते येणार असतील, वकील येणार असतील, तर हा दरबार काही कायम नेहमी भरल्यासारखा नसायचा, कारण परत्वे नैमित्तिक दरबार भरलेला असेल. पण इथले जी इथल्या ज्या भेटीगाठी आहेत, मुत्सद्द्यांची कन्सल्टेशन्स असतील, ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांची कन्सल्टेशन राजांना बोलायचं असेल, तर त्याच्यासाठी विवेक सभेच्या चौथऱ्याचा वापर केला जायचा, हे एवढं नक्की. तर ही देखील विवेक सभेचा जो चौथरा आहे, तोही म्हणजे 2:1 या प्रमाणामध्ये आहे. लांबी गुणिले रुंदी त्याची निम्मी आहे. तुम्हाला हा जो पिंक स्क्वेअर, डार्क पिंक स्क्वेअर दिसतो आहे, तो सबंध चौथऱ्याचा अर्धा आहे आणि तो चौरस आहे हे तुम्हाला पाहता क्षणी जाणवतंय. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो विवेक सभेचा चौथरा आहे, हा राजसभेच्या चौथऱ्याच्या म्हणजे सिंहासनाच्या चौथऱ्याच्या पुन्हा निम्म्या लांबी रुंदीचा आहे. त्याच्यामुळे तिथेही तेही त्या पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेलं आहे. इथे राजांच्या घराच्या हा राजांचा वाडा आहे आणि राजाच्या शिवछत्रपतींच्या वाड्याच्या घराच्या शेजारी इथे काही कोठारं आहेत, जी उंच आहेत, बंद आहेत, त्यांची फक्त तोंड उघडी आहेत. ती बेसिकली खजिन्याची कोठारं आहेत. त्या खजिन्याच्या कोठारांची लांबी रुंदी देखील त्याच प्रमाणामध्ये आहे, म्हणजे डबल लेंथ ही डबल आहे विड्थच्या. हा स्वतः शिवछत्रपतींचा वाडा आहे, म्हणजे त्यांच्या शौचकूपापासूनची लांबी ह्या भिंतीपर्यंतची पुन्हा ती तशीच असलेली तुम्हाला दिसते. प्राकार संबंध त्यांनी, आणि मग आतले जे चौथरे आहेत ते वेगळे, त्यांची मापही त्याच पद्धतीने आहेत, पण टोटल जो एरिया आहे तोही त्याच पद्धतीने त्यांनी निवडलेला आहे. त्याच पद्धतीने त्याच्यावर त्यांनी रचना केलेली आहे. हा आतला प्रकार आहे. अगोदरची स्लाईड तुम्ही पाहिली तर ह्याच्यामध्ये शौचकूपापासूनचा एरिया आहे. याच्यामध्ये फक्त आतला त्यांचा जो बाथ आहे इथला कॉर्नरचा, त्या बाथपासूनचा एरिया घेतला आहे, तोही तेवढाच आहे. अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण त्याची रुंदीही घेतली होती, आता आपण त्याची फक्त अर्धी लांबी घेतलेली आहे, पण तीही त्याच पद्धतीने तशीच लांबी रुंदी त्याची त्याच प्रमाणात त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे. ऍक्च्युअल वाड्याचा जो वरचा चौथरा आहे त्याचीही अर्धा जो तुम्ही जर कट केला तर तेही त्याच पद्धतीने हाफ वेग, म्हणजे ते प्रमाण त्यांनी हिरोजी इंदुरकरांनी कुठेही सोडलेलं नाही, कुठेही सोडलेलं नाही. ते त्यांनी थ्रू आउट त्या सबंध प्लॅनमध्ये मेंटेन केलेलं आहे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे हे इथेच मला सांगायला हवं तुम्हाला, की हे जे प्रमाण आहे ते रायगडावरचे जेवढी घरं आहेत, जेवढे चौथरे आहेत, त्यातले काही आम्ही सॅम्पल्स निवडून तिथे आम्ही मोजमाप करून पाहिली, आणि ते सगळे चौथरे आणि ते सगळा तो सबंध प्रकार हा त्याच पद्धतीने बांधलेला आहे. इतर स्क्वेअर आहेत आणि किंवा त्याचं विधान जे आहे, त्याचा जो प्लॅन आहे तो परफेक्ट रेक्टँगल याच्यामध्ये त्यांनी बसवलेला आहे. हा त्यांचा शौचकूप आहे, तो देखील तसा स्क्वेअरमध्ये आहे. हा बाथ एरिया आहे, तो देखील तसाच परफेक्ट रेक्टँगल आहे. त्याचे 2 तुकडे केले की 2 चौरस नाही. हे म्हणजे इतकं हा योगायोग नाही, हे प्लॅन्ड आर्किटेक्चर आहे. म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा मला ते वाटत होतं की नाही, हा कदाचित योगायोग असू शकेल, असं कसं होईल, आतापर्यंत नाही मिळालंय असं काही. पण जेव्हा हे सगळं कन्फर्म झालं, म्हणजे अगदी विटेच्या साईज पासून देखील कन्फर्म झालं, म्हणजे 27 सेंटीमीटर बाय 13.5 सेंटीमीटरची वीट आहे.
आणि जाडीचं पण त्याचं प्रमाण आहे ते मी विसरलोय, पण त्याला जाडीला देखील थिकनेसला देखील त्यांनी एक व्यवस्थित प्रमाण ठेवलेलं आहे. परफेक्ट वीट आपल्याला हडप्पा आणि मोहेंजोदारोमध्ये सापडते. म्हणजे तिथल्या विटांचं जे प्रमाण आहे, म्हणजे त्या अनेक प्रकार आकाराच्या विटा आहेत लांबी रुंदीच्या दृष्टीने, पण त्या सगळ्या 1:2:4 या स्केलमध्ये आहेत. म्हणजे 1 इंच जाडी असेल तर त्याची रुंदी 2 इंच आहे, रुंदी 2 इंच असेल तर लांबी 4 इंच आहे. अशा प्रकारच्या म्हणजे हडप्पाला ज्या विटा सापडलेल्या आहेत हडप्पन संस्कृतीमध्ये, तर त्या विटांच्या प्रमाणासारख्या विटा जगात इतरत्र कुठल्याही संस्कृतीत मिळालेल्या नाही आहेत. आणि बांधकामशास्त्राच्या दृष्टीने ते जे प्रमाण आहे 1:2:4 हे कायम परफेक्ट राहिलेलं आहे असं ख्यातनाम आर्किटेक्टचं मत आहे. रायगडाच्या बाबतीत देखील त्यांनी ते प्रमाण ठेवलंय. म्हणजे अगदीच हडप्पा नाही, पण त्याचं जाडीचं आणि रुंदीचं प्रमाण मिळतं, लांबीचं प्रमाण नाही मिळत, पण त्याचं थिकनेस आणि विड्थ या दोन्ही गोष्टींचं एकमेकांशी कॉम्बिनेशन आहे. तर त्या पद्धतीने रायगड म्हणजे ते सांगायची गोष्ट की ते प्रमाण तुम्हाला इथे देखील सापडतं. तर हे छत्रपतींच्या स्वतःच्या वाड्यातले 3 भाग, त्या वाड्याच्या काहीसा बाहेर असलेला पण त्या वाड्याचा म्हणजे त्यांचा जो हाय सिक्युरिटी झोन आहे त्या सिक्युरिटी झोनचा भाग असलेला हा इथे तळघर आहे. त्याला म्हणजे खलबतखाना म्हणतात, काही माणसं त्याला रत्नशाळा म्हणतात. जोपर्यंत त्याच्याविषयी लिखित स्वरूपात काही सापडत नाही तोपर्यंत आपण त्यांना म्हणजे इट्स अ अंडरग्राऊंड चेंबर आहे तो. आणि त्या चेंबरचा हा जो सबंध एरिया आहे हा देखील त्याच पद्धतीने त्यांनी 1:2 स्केलमध्ये बसवलेला आहे. आणि हे डार्क लाईन आतमध्ये जे दिसते इथे ते ॲक्च्युअल तळघर आहे. ते साधारण मला वाटतं 19 फूट लांब आणि 9.5 फूट रुंद असं, म्हणजे त्याच स्केलला त्याची भिंतींची माप आहे लांबी रुंदीची. हे इतकं सुरेख पद्धतीने असलेलं हे छोटासा हा जो काही बालेकिल्ल्याचं प्लॅनिंग आहे ते म्हणजे आश्चर्याने आपल्याला तोंडात बोट घालायला लागतं, इतकं सुरेख आहे. आता हा राणीवशाचा भाग जर तुम्ही घेतलात तर राणीवशाच्या शौचकूपापासून ते राणीवशाच्या समोर असलेले पहारेकऱ्यांचे जे चौथरे आहेत तो भाग तुम्ही सबंध प्लॉट जर घेतला हातामध्ये मोजमापांसाठी तर तुम्हाला जाणवतं की हा देखील त्याच स्केलला त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे डार्क स्क्वेअर हा लाईट स्क्वेअरच्या बरोबर इक्वल असलेला हा भाग आहे. आतले जे चौथरे आहेत हे सगळे चौथरे सारख्या मोजमापाचे आहेत. हे जे शेवटचे 4 वाडे आहेत ते आतल्या बाजूने एकमेकांना कनेक्टेड आहेत. शेवटचे म्हणजे पालखी दरवाजा हा जो आहे इथे उत्तरेच्या दिशेला, त्या पालखी दरवाजाने वर चढून आल्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या असलेले 2 वाडे हे सेपरेट एंट्रन्सेस आहेत, पण बाकी 4 वाडे हे आतल्या बाजूने कनेक्टेड आहेत. म्हणजे हे इंडिव्हिज्युअली तुम्ही पाहिलं तर हे इतकं त्यांनी मोजून घेतलेलं आहे. हा आतला सिंगल वाडा जर आपण घेतला, एक वाडा जर घेतला तर त्याचा आतला एरिया हे हे ॲक्च्युअली हे मोजताना मला ते जाणीव झाली की अरे हे 2 असं इतकं आहे का, म्हणून आम्ही सगळं मोजलं, मग पुढचं मोजलं आणि ते सगळं प्रूव्ह होत गेलं की नाही हे याच पद्धतीने बांधलेलं आहे म्हणून. आणि मग हा सबंध एरिया मी परत एकदा मोजला राजवाड्यापर्यंतचा. राजसभा आम्ही रात्री 9:30ला मोजत होतो. तर म्हणजे इथे दिसतं तुम्हाला की राजवाड्याचं म्हणजे राणीवशाचा राणी महालाचा एक अंतर्भाग जो आहे तोही त्यांनी त्याच पद्धतीने 1:2 स्केलला घेतलेला आहे. हा टॉयलेट ब्लॉक जो आहे तो देखील 20 फूट बाय 10 फूट आणि हे सिंगल टॉयलेट ब्लॉक्स जे आहेत ते 10 फूट बाय 10 फूट आतली भाग, याच्यात भिंतीची जाडी धरलेली नाही. तर हे याच पद्धतीने त्यांनी असेच स्केलवर त्यांनी मोजले ठेवलेलं आहे ते सगळं. म्हणजे स्टेन्सिल लावून करतात त्या त्या पद्धतीचं हे बांधकाम आहे. नाही, रायगडाविषयी आपण बोलायला गेलो तर कितीतरी काहीतरी आहे, पण हा त्यातला एक अजून लहानसा एक असलेला हा भाग आहे. हे समोरचे पहारेकऱ्यांचे जे चौथरे आहेत ही वरची मधली लेवल
आणि हे दोन्ही स्टेप डाऊन्स आहेत, त्याचे दोन्ही खालचे भाग आहेत. तर त्याची जेव्हा तुम्ही मापं घेता, ती देखील प्रत्येक वाड्याच्या समोर सारख्या लांबी रुंदीचा असलेला पहारेकऱ्यांचे ओटे आहेत. पहारेकरी असतील किंवा हाक मारल्यावर हजर राहणारी जे काही नोकर मंडळी असतील, चाकर मंडळी असतील, तर त्यांच्यासाठी शेल्टर आहे हा. त्याच्यावर पूर्वी कौलांचं कव्हरिंग होतं, सिलिंग म्हणजे त्याला रूफिंग होतं. आता ते सगळं पडलंय. पण इथे तुम्हाला, पण इथे आपण सध्या जे पाहतो आहोत ते हे, की तिथेही त्यांनी तो स्केल कुठेही चुकवलेला नाही. म्हणजे रुंदी तर आहेच, पण त्यांनी म्हणजे ही लांबी तर आहे, पण रुंदीही त्यांनी कुठेही त्याच्यामध्ये कसर नाही ठेवली आहे, की बाबा हे इथे तरी ऑफ द स्केल जाईल, तर नाही. म्हणजे मगाशी जो खजिन्याची कोठी दाखवली ती ही आहे, ती देखील तुम्ही हाफ केलीत तर तुम्हाला स्क्वेअर मिळेल. आणि हे स्केलला ड्रॉइंग्स केलेली आहेत, हे मॅनिप्युलेटेड नाही आहेत. तुम्हाला वाटत असतील मॅनिप्युलेटेड आहेत, तर तुम्ही स्वतः जाऊन ते मोजून पाहू शकता. रादर ते गेलात आणि केलं तर कन्फर्म होईल आम्ही जे म्हणतोय ते. हे अष्टप्रधानांचे वाड्यांचे चौथरे हे पुन्हा स्क्वेअर आहेत सगळे. दुसरी गमतीची गोष्ट म्हणजे ह्याच्या मधले जे चौथरे आहेत त्याचं हाफ डिस्टन्स करून त्याचा तुकडा त्यांनी इथे बसवलेला आहे अजून एक बाजूला. म्हणजे हा जो छोटा प्लॅटफॉर्म आहे तो ह्या मधल्या मूळ चौथऱ्याचा बरोबर अर्ध्या आकाराचा तो आहे. इथे आपण टॉयलेट ब्लॉक सगळ्यांचे घेतलेले आहेत अंतरामध्ये. ही घरं साधारण म्हणजे आता मी मगाशी म्हणत होतो खांबांचे जे तळखडे आहेत, ज्याच्यावरनं आम्हाला हा संशय आला की हे काहीतरी गडबडीचं आहे किंवा हे स्केल आणि हे सगळ्या ठिकाणी ते सारखं आहे. तर या खालच्या फिगरींमध्ये जे फिगरमध्ये तुम्हाला जे दिसतंय की हे काळ्या रंगाचे आहेत, हे चौथरे म्हणजे खांब ठेवण्यासाठी जे खड्डे केलेले असतात प्लेंथमध्ये त्याचे आहेत. तर हे ह्या रुंदीवर ही जी वरच्या ह्याच्यामध्ये जे पिलर्स दिसत आहेत ते पिलर्सची कल्पना करून जर तिथे ते तसे खांब असतील तर ह्या दोन खांबामधलं अंतर 6-6 फुटाचं आहे आणि लांबीवरचे इथले जे खांब आहेत त्याच्यामधलं हे अंतर 12 फुटाचं आहे. हे 12 आणि हे 6 अशावरून आम्हाला ते डाऊट आला आणि मग ते मग ते चित्र ते जो वाडा आहे तो मूळ राणीवशाचा जो चौथरा आहे त्या चौथऱ्याचा हा साधारण प्लॅन आहे. पण हे जरी आत्ता आम्ही इथे चित्रामध्ये जरी सिंगल ह्याच्यामध्ये फ्लोअरमध्ये दाखवलेलं असेल तरी असं मानण्याला खूप जागा आहे की हे ग्राउंड+1 असायला हवेत. ही घरं जी आहेत म्हणजे ती दुपाकी नक्कीच नाही आहे, ती चौपाकी आहेत आणि ती घरं तळमजला +1. कारण रायगडाचा जो शिलालेख आहे जगदीश्वराच्या मंदिराचा, त्या मंदिराच्या शिलालेखामध्ये शिलालेख म्हणतो की राजाचं जे घर आहे ते ढगांना स्पर्श करणारं आहे. त्याच्यामुळे म्हणजे नरेंद्र सदनैहिर अभ्रैहि लिहे मंडितै, तर अशा पद्धतीचं त्याचं जे वर्णन आहे तर ते ढगांना स्पर्श करणारं. आणि प्लेन्स जर तुम्ही पाहिल्यात त्याचे जे चौथरे जर पाहिलेत तर तिथे जाणवतं की ते ग्राउंड+1 घेण्याच्या वजन घेण्याच्या क्षमतेचे आहेत. कारण खालचं जे घर आहे त्याचा एरिया जर तुम्ही पाहिलात तर तो लिव्हिंगसाठी खूप कमी वाटतो, कमी भासतो. की 4 माणसं जर राहणार असतील तर त्यांना ती जागा अगदी कमी असेल असं हे तुम्हाला तिथे जाणवतं. त्याच्यामुळे त्या जागेवर अजून पुन्हा वर काहीतरी असायला हवं, स्ट्रक्चर असायला हवं असं वाटतं. हे साधारणपणे या पद्धत म्हणजे हे 6-6 फुटावरचे खांब आणि पलीकडच्या बाजूला असलेले हे मानचित्र आहे, हे कल्पनाचित्र आहे. असंच होतं असं प्लीज समजू नका. हे आर्किटेक्चरचा म्हणजे तो जो अगोदरच्या प्लॅनमधले हे तळखड्यांच्या जागा आणि त्याच्यावर असलेली जी खांब आहेत ते दाखवण्याचा ह्याच्या मागचा उद्देश आहे की काम आणि ते तळखडे अशा पद्धतीने ठेवलेले तिथे होते म्हणून. हा त्याचं सेक्शन आहे राणीवशाचा. म्हणजे तुम्ही इथनं मेणा दरवाजातनं वर चढता, ही भिंत आहे तटाची आणि हे थोडं थोडं वर चढत वरच्या बाजूला येता, परत खाली उतरून तुम्ही
पालखी दरवाजाला जाता. म्हणजे 2 वाडे आहेत ते साधारण वर आहेत, 2 साधारण समान लेव्हलला, म्हणजे हे 2 टोकं आहेत ती सेम लेव्हलला आहेत. त्याच्यानंतरचे 2 आहेत ते सेम लेव्हलला आहेत आणि मधले जे 2 वाडे आहेत ते सारख्या लेव्हलला आहेत. इथेही त्यांनी त्याचे जे ॲस्थेटिक आहे ते त्यांनी या संबंध प्लॅनमध्ये त्यांनी ते मेंटेन केलेलं आहे. हे प्रधानांचे वाडे मी मगाशी जे म्हटलं, की हे मधला जो चौरस आहे तो चौरस आहे. ह्याचा अर्धा भाग करून त्यांनी इथे डावीकडे, उजवीकडे लावलेला आहे. हा एरिया जर तुम्ही पाहिलात तर हे तुम्हाला भासतं, कळतं, की हे राहण्यासाठी अतिशय कमी जागा आहे. त्याच्यामुळे इथे बहुतेक असं आपण म्हणू शकतो, की खाली आणि अजून एक त्याच्यावर असलेला माडी किंवा मजला असं त्याचं स्वरूप नक्कीच असायला हवं. हे जगदीश्वराचं असलेलं मंदिर आणि हे शिवछत्रपतींची समाधी. हेही जर तुम्ही पाहिलं तर हेही तुम्हाला कळतं, की हे स्क्वेअर आहे म्हणून. याचं विधान, याचा प्लॅन आहे तोही चौरस आहे. इवन आतलं मंदिर, गर्भगृह आणि बाहेरचं मंडप ह्याचं जरी तुम्ही पाहिलं तरी हे देखील त्याच पद्धतीने त्यांनी त्याचं मेंटेन केलेलं आहे. हे दुसऱ्या छायाचित्रामध्ये अजून ठळकपणे जाणवतं. म्हणजे छत्रपतींचा जो चौथरा आहे समाधीचा, तो देखील स्क्वेअर अशा परिसरातच आहे. स्क्वेअर अशा पद्धतीनेच बांधलेला आहे. हे अजून स्पष्ट आहे छायाचित्र. इथे एक गोष्ट तुम्हाला दाखवायला मला सांगायला लागेल किंवा मला सांगायला आवडेल, आणि ती म्हणजे की हा बालेकिल्ला आहे रायगडाचा. वरच्या बाजूला जो दिसतोय तो, हा समोर दिसतोय तो नगारखाना आहे. कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे त्या कौटिल्याच्या अर्थशास्त्राप्रमाणे नगररचना करताना राजाचा वाडा हा त्या नगररचनेच्या मध्यभागी असतो आणि इतर इमारती त्या वाड्याच्या अनुरोधाने अनेक दिशांना असतात. तर त्याच्यामध्ये कौटिल्य म्हणतो, म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्र हे साधारण इसवी सनापूर्वी 4थ्या शतकामध्ये रचलं गेलं असं परंपरा मानते. 150 वर्ष पुढे मागे असू शकेल, प्रश्न तो नाही. प्रश्न आहे त्यांनी त्यामध्ये काय लिहिलंय ते जास्त महत्वाचं. तर त्या रचनेच्या दरम्यान तो आपल्याला सांगत असतो की राजाच्या वाड्याच्या पूर्वेला, उत्तरेच्या दिशेला, म्हणजे नैऋत्य ज्याला आपण म्हणतो, त्या दिशेला नगरदेवतेचं मंदिर असायला हवं. जगदीश्वराचं मंदिर नेमकं त्याच दिशेला आहे. हा जो राजसभेचं प्रवेशद्वार आहे किंवा राजवाड्याचं जे, किंवा त्या संबंध राजप्राकाराचं आपण म्हणूया, त्याचं जे प्रवेशद्वार आहे ते पूर्वेच्या दिशेला फेसिंग आहे. ईस्ट फेसिंग म्हणजे 20 डिग्रीज नॉर्थ असं ते आहे. म्हणजे पूर्व दिशा मात्र 20 डिग्री उत्तरेच्या दिशेला झुकलेलं असं साधारण ते आहे. आणि ही नगरदेवता जी आहे रायगडाची, जगदीश्वराची जी नगरदेवता आहे, म्हणजे शंकराचं जे मंदिर आहे ते नेमकं नैऋत्येला आहे. रायगडचा तुम्ही पाहिलात म्हणजे त्याच्यामध्ये तो कौटिल्य तेही सांगतो की नैऋत्येला गडाचे, म्हणजे ब्राह्मण पुरोहित वर्ग जो आहे त्यांची निवासस्थानं नैऋत्येला असायला हवीत. बाजार उत्तरेच्या दिशेला हवा. राजाच्या वाड्याच्या उत्तरेच्या दिशेला नगरातलं जे बाजारपेठ आहे ती असायला हवी. राजाच्या वाड्याच्या दक्षिणेच्या दिशेला व्यापारी किंवा त्याचे सेनापती किंवा त्याचं प्रधान मंडळ असतं, त्या म्हणजे मंडळातली जे मंत्रीगण आहेत त्यांचे वाडे तुम्हाला दक्षिणेच्या दिशेला हवेत, राजाच्या घराच्या दक्षिणेच्या दिशेला. मगाशी आपण अष्टप्रधानांच्या वाड्यांची जी लोकेशन पाहिली आहेत ती नेमकी तशीच आहेत, नेमकी तशीच आहेत. आणि हा योगायोग नाही, हे परंपरेचं केलेलं पालन आहे. ही शास्त्रशुद्ध परंपरा जी प्राचीन काळापासून ग्रंथामधून ग्रथित केलेली आहे, ग्रंथामधून सांगितलेली आहे, ती याच पद्धतीने त्यांनी सांगितलेली आहे आणि त्याचं इथे पालन केलेलं दिसतं. मगाशी मी म्हटलं की आत्ता जी मुलं भटकत आहेत, किल्ले पाहत आहेत, त्यांनी ह्या पद्धतीचे अभ्यास करायला हवेत. हे कुणा एकाचं काम नाही. संवर्धनाच्या दृष्टीने
जी मुलं काम करतायत त्यांनी या पद्धतीच्या नकाशांचं, आरेखनाचं काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 2020 साली काय होतं हे आपल्याला 40 वर्षानंतर देखील डायग्राम्सच्या माध्यमातून कळू शकतं, ज्याला आपण डॉक्युमेंटेशन म्हणते. आम्ही 78-80 साली जेव्हा भटकायला सुरुवात केली तेव्हा दिसलेले किल्ले आणि आज 40 वर्षानंतर दिसणारे किल्ले ह्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथी झालेल्या आहेत. आणि मग येणाऱ्या पिढ्यांना कळणार नाही की 1980 साली अमुक किल्ला कुठल्या पद्धतीने होता, किंवा 2020 साली जेव्हा ही आमची मुलांची मुलांची मुलं ही जेव्हा हे किल्ले काही वर्षानंतर, काही 60, 70, 80 वर्षानंतर पाहतील, तेव्हा त्यांना प्रश्न पडायला नको की हे आमच्या लोकांनी, अगोदरच्या लोकांनी काहीच लिहून ठेवलं नाही, काहीच करून ठेवलं नाही. तुमच्याकडे आज शास्त्र आहे, तुमच्याकडे आज इन्स्ट्रुमेंट्स आहेत, टेक्निकल नो हाव आहे, त्याच्यामुळे या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन करणं ही काळाची गरज आहे आणि ती ओळखणं आणि त्याप्रमाणे काम करणं, कचरे साफ करणं, झाडं झुडपं तोडणं, ढिगारे उपसणं हा त्याचा एक भाग आहे. ही नाण्याची एक बाजू आहे, तीही होणं गरजेचं आहे. पण दुसरी बाजू जी अधिक शास्त्रीय आहे ती होणं त्याहून थोडंसं जास्त गरजेचं आहे. दुसरं रायगडाविषयीचं हे पहिलं म्हणजे दिस इज अनदर फर्स्ट, की तिथे कन्सिल्ड प्लंबिंग आहे केलेलं सगळ्या ठिकाणी. राजवाड्याचा संबंध परिसर याच्यामध्ये ओपन ड्रेन्स किंवा असं काही कुठे दिसत नाही. सांडपाणी जाण्यासाठी सगळं प्लंबिंग केलेलं आहे. ह्या दगडांच्या भिंतीमध्ये दगड रचताना त्याच्यामध्ये दगड कट करून अशा पद्धतीने बसवलेले आहेत की त्याच्यातनं पाईप्स तयार व्हावेत. आणि हे त्याचे काही आउटलेट्स तुम्हाला, हे राजांच्या शौचकूपाच्या मागच्या बाजूची भिंत आहे, तिथे तुम्हाला या पद्धतीचे आउटलेट्स दिसतात. हे भिंतीतनं, ही दगडाची भिंत रचताना त्या भिंतीतनं कोरून काढलेले, म्हणजे एकावर एक जेव्हा दगड ठेवले तेव्हा ते दगड कट करून ठेवले की एकावर एक ठेवल्यानंतर ती एक त्याच्यामध्ये पोकळी, त्याच्यातनं हॉलो तयार होईल विच कॅन वर्क ॲज अ पाईप. आउटलेट म्हणा, एक्झॉस्ट म्हणा. ज्या शिवछत्रपतींचा जो बाथ आहे ज्याच्यामध्ये छोटंसं स्विमिंग टँक सारखं मगाशी ते डाव्या कोपऱ्यात जे दिसत होतं एका स्लाइडमध्ये, तर त्याच्या तळाशी असलेले हा फिल्टर आहे. घाण आतमध्ये वाहून जाऊ नये, जाळी आहे लावलेली. अशा रचना तुम्हाला फार कमी ठिकाणी दिसतात, किंबहुना नाही दिसत असं म्हटलं तरीही चालेल. हे इतकं स्पष्ट आहे केलेलं. ह्याच्यावर देखील म्हणजे हे दिसतंय ही जाळी आहे, बट हाऊ इट वर्क्स किंवा ही कोणत्या पद्धतीने काम करत होती ह्याच्याविषयी ह्याच्यातल्या तज्ज्ञांनी त्याच्यामध्ये लक्ष घालणं हे जास्त गरज आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण त्यातल्या तज्ज्ञांनी लक्ष घालणं आणि त्याचा छडा लावणं हे खरंच गरजेचं आहे. एक नवीन पैलू त्या तत्कालीन बांधकामशास्त्राचा, तत्कालीन आर्किटेक्चरचा याच्यामुळे आपल्या समोर येईल, आपल्या डोळ्यासमोर उघडा होईल, जगासमोर येईल, हे ह्याच्यातनं तुम्ही प्रूव्ह करू शकता. सो जर कोणी ऐकणारे आर्किटेक्ट्स असतील, स्थापत्य विशारद असतील, तर त्यांनी ह्याच्यात लक्ष घालणं हे काम तुमच्या पोस्टेरिटीच्या म्हणजे येणाऱ्या पिढ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. सो डू इट इफ यू कॅन. हे आत्ता माझ्याकडे फोटो नाहीत याचे, पण म्हणजे ज्यांनी रायगड पाहिलेला आहे त्यांना हे माहिती आहे की गंगासागराच्या तीरावर, ती पहिली अगदी व्हेरी फर्स्ट स्लाइड जी होती आपली, तर त्या गंगासागराच्या तीरावर 2 स्तंभ आहेत. तर त्या स्तंभांच्या एका स्तंभाच्या एका भिंतीमध्ये हा तांब्याचा कन्सिल्ड पाईप आहे. परंपरेप्रमाणे असं मानलं जातं की त्या स्तंभांमध्ये कारंजी होती, जी नित्य नाही पण नैमित्तिक प्रमाणे चालत होती. ऑकेजन्स असतील, कदाचित सणवार असेल, कदाचित कोणी येणारं असेल, नवीन पाहुणा येणारा असेल, तर तेव्हा ती लावली जायची, केली, कारण ती मॅन्युअली फीड होणार होती. सायफनवर चालणारी कारंजी आहे. तर त्यातल्या एका कारंजामध्ये हा कन्सिल्ड तांब्याचा पाईप आहे, चांगला जाड गेजचा आहे
आणि ही दगडी भिंतीमधून तो बाहेर आलेला आहे. त्याचं दुसरं टोक कुठे आहे ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे. पण पाईप आहे आणि तो एकाच ठिकाणी, बाकी कुठे नाही. जर तो येणार असेल, तो पाईप जर आलेला आहे तर तो कुठून तरी आलेला आहे, कुठून तरी त्याचे इनलेट्स आहेत हे आपल्याला जाणवतं. आणि पाणी वाहून आणणं हे बहुधा त्याचं काम असतं. म्हणजे हे असा खोबणीत आहे, म्हणजे आतमध्ये हात घालून तो फील करायला लागतो. माझ्याकडे हा फोटो मला वाटतं 2005-6 सालचा आहे का 7 सालचा आहे. तेव्हा मी छोटा डिजिटल कॅमेरा होता, पॉइंट अँड शूट, तो आतमध्ये कॅमेरा ठेवून हा फोटो काढलेला, त्याच्यामुळे तो मिळाला आहे फोटो. आणि तसाच एक दुसरा पाईप, राजांचा वाडा जो आहे त्या वाड्याच्या चौथऱ्यावर ह्या पाईपचं एक दुसरं टोक आहे. आता लोकांनी ठोकून ठोकून पाईप दिसतोय ना, दगड घ्यायचा आणि तो ठोका, म्हणजे ही जी वृत्ती आहे ही म्हणजे कळतच नाही याचं कारण काय आहे. विध्वंस करायचा एखाद्या गोष्टी, तो ठोकून काय मिळतं माहित नाही. पण अशा पद्धतीची माणसं गडावर जास्त फिरताना हल्ली दिसतात. त्यांना काही घेणं देणं नसतं. ती फक्त मंडळी सेल्फी काढायला आलेली असतात. बाकी त्यांना ना गडाशी देणं घेणं असतं, ना राजांशी देणं घेणं असतं. तर त्या मंडळींनी केलेलं हे पुण्यकृत्य आहे असं आपण म्हणूया. हा मी जेव्हा काढला होता फोटो, हा नंतरच्या वेळी काढलेला आहे. मी जेव्हा काढला होता त्या पाईपचं चांगलं छान टोक वर आलेलं होतं. तर सहसा दिसत नाही, मी त्याच्यावर एक दगड ठेवून दिला होता, पण ते कळलं लोकांना कधीतरी. हे त्या चौथऱ्यावर असलेलं हे त्याचं दुसरं टोक असावं. तर ही पाईप्स, आणि हे हॉलो आहेत, हे पाईप पोकळ आहेत, हे भरीव नाही आहेत. तर हे कुठे त्याचं दुसरं टोक असेल, धातुशोधक यंत्र वापरून म्हणा किंवा काहीतरी म्हणा, त्याच्यामध्ये आय रिअल डोंट नो, म्हणजे कसं करता येईल त्याचं. पण हे कुठेतरी त्याचं लॉजिकल एंड कुठेतरी गेलेलं असणार. तर माझा असा अंदाज होता की ह्या पाईपचं दुसरं टोक, मगाशी जी स्लाईड होती ते तिथे आलेलं असणार, आणि मॅन्युअली तिथून, म्हणजे हा जो पाईप असलेलं हे जे ठिकाण आहे ते शिवछत्रपतींच्या वाड्याच्या चौथऱ्यावर आहे. पाईप, त्याचा जो टँक आहे ऍक्च्युअल चौरस आकाराचा, तर तिथे त्याच्या शेजारी हा पाईप आहे. तर बहुधा पाणी भिस्ती पखालीने आणून त्याच्यात ओतत असतील, आणि त्या पाण्याच्या जोरावरती कारंजी कदाचित कदाचित, हे पुन्हा मी इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये म्हणतोय, आय डोंट क्लेम इट, पण त्या पद्धतीने ती कारंजी कदाचित ओढत असावीत. पण हे पुन्हा म्हणजे आय लाईक टू रिइटरेट की नाही, हे या पद्धतीचं अभ्यास, याचा डिटेल्ड अभ्यास होणं गरजेचं आहे. हे टोक आहे, म्हणजे आपण म्हणतो टिप ऑफ एन आईसबर्ग असेल, ह्याच्यातनं अजून काहीतरी मोठं, अजून चॅलेंजिंग काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकेल. पण ह्या पाईपची लायकी दगडाने ठोकून चपट करण्याची नक्कीच नाहीये. म्हणजे जी अघोरी माणसं तिथे जातात आणि हे या प्रकारची कामं करतात, त्या लोकांची निंदा करावी तेवढी कमी आहे. ही रायगडावरची दुसरी एक गंमत आहे. म्हणजे हे सांगायलाच हवं, असा प्रकार आहे तो. मी मगाशी म्हटलं की ही पांढऱ्या रंगाची जी रेषा आहे इथे, त्या रेषेकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर ती नगारखान्याच्या मध्यातून निघते. जेव्हा त्या रेषेचा अर्धा प्रवास होतो ते ती सिंहासनाच्या चौथऱ्याच्या माथ्यावर असते, आणि नंतर ती साधारण नॉर्थ वेस्टच्या दिशेला, म्हणजे वायव्येच्या दिशेला ती जाते. आत्ताच्या, म्हणजे गुगलला तुम्ही जर सर्च केलं, गुगल गुगलमध्ये, आणि त्याच्यामध्ये सोलर पाथ डायग्राम नावाचं सॉफ्टवेअर, अनेक सॉफ्टवेअर्स आहेत, त्यातलं कुठलंही सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरला इन्स्टॉल केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादी तारीख आणि त्या जागेचे अक्षांश रेखांश एवढ्या दोन गोष्टी फीड केल्यात, कुठलीही तारीख, मग ती 300-400 वर्षापूर्वीची असू दे किंवा कालची असू दे, आणि त्या जागेचे, त्या स्थळाचे अक्षांश रेखांश जेव्हा तुम्ही फीड करता, तेव्हा त्या दिवशी सूर्य कुठल्या वाटेने चालला ते तुम्हाला ते सॉफ्टवेअर दाखवतं.
सोलर पाथ डायग्राम नावाचं ते सॉफ्टवेअर आहे. म्हणजे तुम्ही आत्ता देखील बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या फोनवर सर्च करू शकता आणि छोटंसं सॉफ्टवेअर असतं ते. तर तसं सॉफ्टवेअर डाउनलोड करून आम्ही एक शोध घेतला इथे. तर तेव्हा हे माझा एक मित्र आहे, आर्किटेक्ट आहे, संजय महाशब्दे म्हणून. तर त्यांच्या डोक्यातनं ही आलेली ही कल्पना आहे. सो द क्रेडिट हॅज टू गो टू हिम. तर इथे तुम्हाला ही जी पांढरी रेषा जी दिसते आहे ती 6 जून रोजी सूर्य जिथून उगवतो त्या दिशेकडून आणि कुठे मावळतो त्या दिशेचा, त्या सूर्याचा हा भ्रमणमार्ग आहे, भ्रमणरेषा आहे ती. नगारखान्याच्या प्रवेशद्वाराची जी बाजू आहे तर त्या प्रवेशद्वारामधून त्या प्रवेशद्वाराची जी दिशा आहे ती दिशा 20 डिग्रीज नॉर्थ, हा इथे ईस्ट म्हणून आकडा दिसतोय तुम्हाला, ईस्ट आकडा नव्हे अक्षर दिसतंय तुम्हाला, ही मूळ पूर्व दिशा आहे. हे 10-10 डिग्रीचे त्याच्यामध्ये भेद आहेत. तर ते डिफरन्स म्हणजे 20 डिग्रीज नॉर्थला, 20 किंवा 21 डिग्रीज नॉर्थला हा नगरखान्याचा चौथरा आहे. तर 6 जूनच्या दिवशी उगवलेला जो सूर्य आहे, 6 जून ही तारीख तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, कारण त्या दिवशी शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झालेला आहे. तर 6 जून या दिवशी उगवलेला जो सूर्य आहे हा सूर्य नगारखान्याची जी आर्च आहे, नगारखान्याची जी हे आहे, नगारखान्याची जी कमान आहे त्या कमानीच्या सेंटरमधून उगवलेला आहे आणि त्या उगवत्या सूर्याचे पहिले किरण त्या दिवशी सिंहासनावर बसत असलेल्या छत्रपतींच्या सिंहासनावर पडलेले आहेत. त्या दिवशीचा माध्यान्नीचा जो सूर्य आहे दुपारचा 12 वाजताचा, तो सूर्य त्या दिवशी ह्या नगारखान्याच्या बरोबर माथ्यावर, आपल्या सिंहासनाच्या चौथऱ्याच्या बरोबर माथ्यावर येते. हे जो स्थापत्यकार आहे रायगडाचा, हे त्याचं अद्भुत आहे. त्याच्या ज्ञानाला म्हणजे खरोखरच तुम्हाला वाटतं की त्या माणसाच्या बुद्धिमत्तेला म्हणा किंवा प्राचीन काळातले असलेल्या हे हे पैलू आपल्या पुढे नाहीत, आलेले नाहीत. म्हणजे ही कल्पनाच थरकाप उडवते मनाचा, आणि की त्या दिवशीचा जो सूर्य आहे तो उगवलेला आहे बरोबर त्या दिवशी, तो पहिले किरण त्याचे स्वतःचे सिंहासनावर पडलेले बरोबर. म्हणजे हे टेक्निकल आहे, हे ड्रॉइंग आहे, हे काही याच्यातही मॅनिप्युलेशन नाही. तुम्ही तिथे जाऊन कंपास लावून नगारखान्याची दिशा घेऊ शकता आणि तुम्ही ओव्हरलॅप करू शकता मॅप त्याच्यावर आणि पाहू शकता, स्वतःहून पाहू शकता. म्हणजे देर इज नथिंग, ॲब्सोल्युटली नथिंग टू हाईड. या पद्धतीचं इतर कुठल्या गडांच्यावर अजून कुठे काही आहे का, ह्याचा शोध घेणं तुमच्या आमच्या दृष्टीने खरंच गरजेचं आहे. हा जो देदीप्यमान काळ आहे, आपला भूतकाळ आहे, त्याचा मागोवा घेणं हे मागासलेपणाचं लक्षण नाही, असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. हे ज्याने सगळं रचलं त्याने स्वतःची पायरी ठेवली आहे तिथे जगदीश्वराच्या देवळाच्या पायरीवर. ती पायरी म्हणते की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. म्हणजे हा जो कोणी स्थापत्यकार आहे, हा जो कोणी हिरोजी इंदुलकर नावाचा बांधकाम खात्याचा प्रमुख आहे, बांधकाम कारखान्याचा, दुर्गाचा कारभार जो होता तो 18 डिपार्टमेंट्स मधनं चालायचा. तर त्याच्यापैकी बांधकाम नावाचं एक डिपार्टमेंट होतं, तर त्याचा हा प्रमुख आहे बांधकाम खात्याचा. हा बहुधा सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर हा त्याचा बहुधा हे त्याचं सील असावं, त्याचा हा शिक्का असावा. तो शिक्का शब्दात घेऊन त्यांनी इथे म्हणजे येता जात्याचा पाय जगदीश्वराच्या देवळातून बाहेर जी माणसं समाधीच्या राजांच्या दर्शनाला येतात ती अनाहूतपणे ही या पायरीवर पाय ठेवून खाली उतरतात. हा खोटा विनय नाही, ही विनम्रता आहे छत्रपतींच्या पायी असलेल्या निष्ठेची.
हे सांगत असताना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिलेली आहे. आणि ती म्हणजे राज्यसभेचा मगाशी आपण जो चौथरा पाहिला, राज्यसभेचा जो प्राकार पाहिला, मी म्हटलं जो 1 एकर आकाराचा आहे. तर त्या 1 एकरच्या आकाराच्या प्रकारामध्ये एक अकॉस्टिकल वंडर ज्याला आपण म्हणतो, की ध्वनी साधन केलेलं आहे. म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की मुंबईच्या टाटा थिएटरमध्ये एक असं नाट्यगृह आहे, की जिथे साउंड सिस्टीम नाहीये. तिथे स्टेजवर माईक्स नाहीयेत. स्टेजवरची जी मंडळी, जे कलाकार जे बोलत असतात, ते 1000-1100 लोकांचं ते सभागृह आहे. त्या 1100 लोकांना ते स्पष्ट ऐकायला जात असतं. मग त्या प्रकारचं साऊंड मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे, डिझाईनमध्ये केलेलं आहे. थिएटर बंद आहे. त्या बंद थिएटरच्या सबंध बाजूला वेगवेगळ्या आकाराच्या कोनामध्ये सिलिंग्स, भिंती सगळं करून ते त्यांनी साध्य केलेलं आहे. तर हे करत असताना, हे पाहत असताना सभागृहात बसलेली मंडळी थिएटरच्या म्हणजे स्टेजवरच्या माणसांना जी दाद देतात किंवा त्यांचा जे बोलतात, ते तिथे समोरच्या स्टेजवरच्या ऍक्टरला ऐकू जात नाही. त्याऐवजी म्हणजे ते वन वे कम्युनिकेशन आहे. रायगडची जी राज्यसभा आहे, राज्यसभेचा जो सबंध प्रकार आहे, म्हणजे 200 फूट बाय 40,000 चौरस फुटांचा, त्या प्राकारामधून कोणत्याही कोपऱ्यात, हे मी चेक केलेलं आहे, अनेकांनी केलं असेल, मीच केलं असं नाही, सॉरी. तर हे जेव्हा मी चेक केलं, तेव्हा अगदी भिंतींच्या कडांच्या पासून ते समोरच्या नगारखान्याच्या टोकापर्यंतच्या दोन्ही बाजूने, जेव्हा तुम्ही कुठल्याही बाजूने बोलता, तेव्हा ते सबंध सभागृहामध्ये ऐकायला जातं. म्हणजे असा काही कुठला अकोस्टिकल फोकल पॉइंट नाहीये की जिथे तेवढ्याच पॉइंटला ते ऐकायला जातं. सबंध सभागृह कुठल्याही कोपऱ्यातनं कुणीही बोललं तरी ऐकायला जातं. म्हणजे नगारखान्याच्या दारात उभं राहून शांत जर असेल, दिवसाच्या, असं पण नाही की रात्री शांतता असते म्हणून रात्री, दिवसाच्या कुठल्याही प्रहरी, कुठल्याही ऋतूमध्ये, म्हणजे उन्हाळा असेल, थंडी असेल, पावसाळा असेल, अर्थात पावसाळ्यामध्ये पावसाचा आवाज सोडला तर, म्हणजे अगदी मॅचबॉक्सची काडी देखील तुम्ही जर घासली तरी तीही 200 फुटावर असलेल्या सिंहासनापर्यंत स्पष्ट ऐकायला जाते. म्हणजे सभा भरलेली आहे, माणसं गच्च भरलेली आहेत, राजा काहीतरी बोलतोय कोणाशी, अशी जर आपण एखादी कल्पना केली तर त्या कल्पनेमध्ये तुम्हाला दिसतं की राजा बोललेला शब्द न शब्द, खडानखडा, तो त्या 200 फूट बाय 200 फुटाच्या परिसरामध्ये खणखणीतपणे आणि नॉर्मल आवाजात आपण बोलत असलेलं, त्याच्यासाठी ओरडून बोलायला लागत नाही, कुजबुजलं तरीही ते ऐकू जातं. हे त्या, म्हणजे राजा बोलत असेल तर राजाचं बोलणं समोरच्या सगळ्या मंडळींना, सभागृहाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या माणसाला स्पष्ट ऐकायला जातं. तसंच तो माणूस बोललेला सिंहासनाच्या चौथऱ्यापर्यंत स्पष्ट ऐकायला येतं. हे टू वे कम्युनिकेशन आहे. आज रायगडावर ती जी जागा आहे त्याच्यावर कव्हर नाही, कुठल्याही प्रकारचं छप्पर नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं रूफिंग नाही, आजही नाही आणि तेव्हाही नव्हतं. बाजूच्या ज्या ओवऱ्या आहेत त्या ओवऱ्यांच्यावर केवळ तिथे तुम्हाला कौलांच्या, उतरत्या कौलांचे भिंतीत असलेले खाचे दिसतात. म्हणजे तिथे आपण समजू शकतो की इथे कौलांचं छप्पर होतं, पण मधला जो चौक आहे तो ओपनच होता. आज तर ती कौलांचा भाग देखील नाहीये तिथे.
पण तरी देखील तिथे बोललेलं सगळं जसंच्या तसं ऐकू येतं. दुसरी गमतीची गोष्ट म्हणजे सिंहासनावर राजा स्वतः बसलेला आहे, अशी आपण कल्पना केली. तो बोलतो आहे किंवा समोरची माणसं बोलतायत ते त्याला स्पष्ट तो प्रश्नोत्तरं चालली आहेत किंवा चर्चा चालली जे काही आहेत. एक कल्पना करतोय आपण. आणि राजा समजा जागा एक पुन्हा ही कल्पना आहे, असं होणं शक्य नाही. पण राजाने उठून 5-6 फूट बाजूला जाऊन अजून कोणाशी जर तो बोलला, तर ते कुठेही ऐकू जात नाही. परत गडावर शांतता असते. त्या शांततेमुळे हे सगळं ध्वनिसाधन केलेलं आहे, होतं. असं आपण असं एक कदाचित आर्ग्युमेंट करू शकतो. पण गडावर इतरत्र कुठेही या प्रकारचा अनुभव येत शांतता सगळ्या गडावरच असते. ती फक्त त्या चौथऱ्यापुरती म्हणजे त्या प्राकारापुरती मर्यादित नाही. पण कुठेही म्हणजे त्याच्या मागच्या बाजूला जो फडाचा ओटा आहे, जिथे ऑफिसेस आहेत, तिथे जाऊन तुम्ही बोललात तर तिथे तशा प्रकारचं कम्युनिकेशन साधणं शक्य होत नाही ते. हा स्थापत्याचाच भाग आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी ते नेमकं कसं साध्य केलंय हे कळणं खरंच कठीण आहे. पुन्हा मी सांगतो की याच्यावर शास्त्रीय संशोधन होणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. या प्रकारची उदाहरणं खूप कमी ठिकाणी आहेत. 3000 फूट उंचीवर ओपन एअरमध्ये अशा प्रकारचं कमी आणि ते परत दुसरीकडे कुठेच नाही. परत बाजूच्या भिंती आहेत त्या 8 फुटापर्यंतच उंचीच्या आहेत. म्हणजे ते खूप उंच आहेत त्याच्यामुळे आतला सबंध आवाज आतल्या आत राहतोय असंही नाही. दिस इज ओपन टू स्काय. जिथे सिंहासनाचा चौथरा आहे तीही जागा ओपन टू स्काय आहे. बाहेरचा जो प्रकार आहे तो ओपन टू स्काय आहेच. सो दिस इज समथिंग जे म्हणजे जिथे तुम्ही दिल्ली आग्र्याचे महाल पहा तिथे देखील या प्रकारचे अरेंजमेंट नाही. हे कोणी शोधून काढलं माहित नाही, पण हे हा आहे म्हणजे हे यू हॅव टू हे मान्य करणं गरजेचं आहे. मात्र उगाच काहीतरी थातुरमातुर सांगून अशास्त्रीय दृष्टिकोन सांगून की हा तर्काला इथे ठाव नाही. जेव्हा तुम्ही आर्किओलॉजिकली तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही पुरावे घेऊनच बोलता. मला हा असं वाटतं त्याला काही अर्थ नसतो. मला खूप काही काही वाटतं सो इट डझंट मीन एनिथिंग. त्याला काही अर्थ नसतो. तर्क या गोष्टीला इतिहासामध्ये जागा नसते. तर्क करायचा आहे तर तो साधार तर्क त्याला आधार देऊनच तर्क करायचा. त्याच्याविषयी लिखित पुरावा काही आहे का, कागद आहे का, शिलालेख आहे का, हे दाखवा, तोंडावर मारा आणि मग बोला. उगाच मला काही वाटतंय उद्या उठून कोणी हल्ली तेच चाललेलं आहे. कोणी उठतंय आणि काही सांगतंय. त्याला काही अर्थ नाही. ह्याचं सायंटिफिक संशोधन शास्त्रीय संशोधन होणं खूप गरजेचं आहे. कारण महत्वाची गोष्ट म्हणजे हा आपल्या पूर्वजांनी दिलेला तुमच्या आमच्या हातात दिलेला हा वारसा आहे. आणि त्या वारशाचा अर्थ जर लावू नाही शकलो तर आपलं कठीण आहे. तुमच्या वेदांचे अर्थ लावायला जर्मनीतनं माणसं यायला लागतात तेव्हा तुम्ही डोळे उघडता आणि हो हो हे आमचं आहे म्हणता. असं कोणी यावं आणि मग करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, मग जय जयकार करू नका तुम्ही. ह्याच्याविषयी ह्यातल्या तज्ज्ञांनी पुढे यावं. कोणी ऐकत असतील तर त्यांनी पुढाकार घ्यावा आणि हे या पद्धतीचा अभ्यास, या पद्धतीचं आपल्या वास्तूंचा अभ्यास. आता मंदिरं जी आहेत आपली हे थोडंसं विषयाच्या बाहेर आहे. पण ही मंदिरं जी आहेत ती देखील एका विशिष्ट तत्वज्ञानावर उभी आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अंबरनाथचं जे शिवमंदिर आहे ते शैव पाशुपत तत्वज्ञानाचं
चित्र आहे, ते प्रतिबिंब आहे. ते उगाच भिंतीवरच्या मूर्ती आहेत, ते तसं नाही. त्यांची जी ठेवण आहे, त्यात तिथे मूर्तींची रचना आहे, त्यांच्या दिशा, त्यांचे कोन, हे अभ्यासामधून उभं केलेलं आहे तिथे. ते शो पीसेस नाही आहेत. तर हे इंटरप्रिटेशन जोपर्यंत होत नाही, अशा पद्धतीचं इंटरप्रिटेशन, तोपर्यंत नुसती छाती बडवण्यामध्ये काही अर्थ नाही असं मला वाटतं. ह्या विषयावर बोलायला गेलं तर खूप आहे, वेळ कमी पडेल. त्याच्यामुळे मी इथे माझं बोलणं इथे आवरतो जरा, कारण हा विषय खूप मोठा आहे. पण हे सगळं बोलण्याची संधी दिल्याबद्दल म्हणजे सिंधुजन अकॅडमीचे मी पुन्हा एकदा आभार मानतो, तुम्हा सगळ्यांचे. मला ॲक्च्युली हे बाजूच्या ज्या कमेंट्स आहेत त्या फार वेळ पाहता नाही आलेल्या आहेत किंवा हे नाही करता आलेलं आहे. तर हे तुम्ही जर हे ऐकलं असेल तर त्यावर विचार करावा, त्याच्याविषयी अ, अभ्यासाच्या मार्गाने चालावं. कारण इतिहास ही गोष्ट ही पाणीपुरी खाण्याएवढी सोपी नाही. काहीतरी घातलं आणि काहीतरी केलं, असं ते रसायन नाही. ते ते केवळ आणि केवळ शस्त्रशुद्ध पायावर उभं असलेलं गोष्ट आहे ती. आणि तीच काळाच्या ओघामध्ये टिकून राहते. बाकी कुठल्याही गोष्टी टिकत नाही. ते तसं टिकवू पाहणारे कालांतराने त्यांना येणारा काळ मूर्ख ह्या दृष्टीनेच ओळखतो. सो तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. तुम्हा सगळ्यांचे म्हणजे हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल तुम्हा सिंधुजन अकादमीचे पुन्हा एकदा आभार मी मानतो आणि धन्यवाद. रजा घेतो आपली.